आखूड टप्प्याचा चेंडू आणि उचललाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनेल. मिळतायत 6 धावा. कुणाल खोंडचा झंझावात तिथे सुरूच राहील. बॉल कुणाल खोंडच्या अगदी नजरेसमोरचा बॉल त्यावर त्याने हुक केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला खेटून होता परंतु त्याच्यासाठी कोणतीही संधी नव्हती आणि अखेर चेंडूने टाटा बाय बाय करत सीमारेषा ओलांडली. हा उत्तुंग निशांत बाबरकडून उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि गॅप मिळाला तिथे कुणाल खोंडला. क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत मात्र चेंडू शर्यत जिंकणार आहे. इथे मिळताय 4. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा खरपूस समाचार वरती पोहोचताय तिथे नितीन तात्या वाडेकर, कैलासजी निखाडे, ओम साई स्पोर्ट्स. 27 धावा. कुणाल खोंड पहिल्या षटकामध्ये पप्पू तोडकरनं इथे मोठे बघूया. यस 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 पुढे टाकलेला चेंडू लॉफ केला सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा एक तडपदार षटकार. डाऊन दी ग्राउंड ताकद दाखवली. मागचा टू टाक मी मारणारच आहे हे सांगितलं कुणालने. पहा ॲक्शन रिप्ले. बॉटम हँडचा काय कडक वापर केलाय आणि बेधडक षटकार ठोकलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. आणि आता धावसंख्या वाढली आहे. धावांचा वेग धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. अजून एक लगातारचा हा देखील मोठा फटका येतोय. यावेळेला चौकार दमदार रुबाबदार टिंगरे सरकार. 4 धावा. काही गोष्टी अशा असतात की एखादा चेंडू जो असतो ना बॉलकडे ओढली जाते. त्यामुळं आता अभ्यास करण्याची गरज आहे की कुठल्या फलंदाजासाठी हा चेंडू त्याच्यासाठी मेजवानी असते. त्यामुळं तुम्हाला यूट्यूबवरून तशा फलंदाजांचा आला. फुल टॉस चेंडू. आता पुन्हा एकदा मेजवानी. इथे एक टप्पा मैदानामध्ये आणि नो बॉल येणार आहे. सुरुवातीच्या चेंडूपासून हल्लाच केला होता त्यामुळे हा दबाव इथे निशांतवर पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला पण अखेर हा बॉल आता तो निसटला. नो बॉलची घोषणा. त्याच्यावर 5 धावा मिळतील. आता नेक्स्ट बॉल फ्री.